अल्पावधीतच लोकप्रिय होत असलेलं चॅनल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल। रोकठोक निर्भीड, रोकठोक निर्भीड, बिनधास्त आपल्या मनातले बोलणार, सडेतोड बोलणार, आपला हक्काचं चॅनल, आपल्या हक्काचे चॅनल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल पाहत रहा। दररोज आपल्या भेटीला येत आहे आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल। नमस्कार। कारण विषय फार गंभीर आहे की बामन या शब्दाचा फार उदो औसेकर करायलेत अशी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झालेली आहे। बरं, खरं तर आपल्याला आदरणीय जरांगे साहेबांचं आभारच मानले पाहिजेत की जयदेवा जरांगे साहेब, आपण आमच्यातला सर्वसामान्यातला बामन जागा केला। आम्ही विसरून गेलो होतो आम्ही ब्राह्मण आहेत, खरंच विसरून गेलो होतो आम्ही ब्राह्मण आहोत हे आम्ही विसरून गेलो होतो या रहाट गाड्यामध्ये, संसारामध्ये, पैसे कमवण्याच्या नादामध्ये विसरून चाललेलो आहोत। म्हणून मला ते कुठंतरी क्लिक झालं की बामन नामशेष होणार का, बामन नामशेष होणार का हे इतिहास सांगेल, बामन नामशेष होणार का हे येणारं भविष्य सांगेल। पण सध्याचं जे मला भविष्य दिसतंय अतिशय गंभीर आहे। कारण या ब्राह्मण समाजामध्ये, या बामन समाजामध्ये सध्या एकच सुरू आहे, माझं करिअर माझं पॅकेज, माझं करिअर। हो, 30 वर्षाचा मुलगा झाला आहे, 32 वर्षाची मुलं व्हायला लागलेत, 35 वर्षाची मुलं व्हायला लागलेत, 40 वर्षाची मुलं व्हायला लागलेत। आणि आम्ही सहज विचारायचं, का हो जमलं का नाही मुलाचं अजून? त्याचं करिअर चालू आहे, त्याची पॅकेजची वाढ पाहिजे। पॅकेजची वाढ होता होता त्याचं वय 35 ते 40 व्हायला लागलेलं आहे। माणसाचं आयुष्य झाले 50 ते 60 वर्ष। 40व्या वर्षी हा लग्न करणार, पहिले 3 वर्ष हा लाईफ एन्जॉय करणार, मॅरिड लाईफ। तिथून पुढे ह्यांना मूलबाळ होईल का नाही याची गॅरंटी नाही, झालं तरी ते कसं होईल याची गॅरंटी नाही। पण डॉक्टरी संशोधनानुसार, डॉक्टरच्या सल्ल्यानुसार हे वय मूल जन्माला घालायचं योग्य नाही। म्हणून पूर्वीच्या काळी बालविवाह व्हायचे, पुन्हा सरकारनं कायदा काढला 18 वर्ष 21 वर्ष। कमीत कमी त्या कायद्याला अनुसरून तरी तुम्ही तुमचे कुटुंब व्यवस्था ही जागरूक करणं ही आज ब्राह्मण समाजाची सगळ्यात मोठी गरज आहे। आणि हम दो हमारे दो ही संकल्पना जर महाराष्ट्रात कोणी राबवली असेल तर सर्वप्रथम महाराष्ट्रात का हो देशात म्हणा, पण त्यातल्या त्यात महाराष्ट्रात ब्राह्मण समाज आणि बामन समाजाने नको नको आम्हाला मूल नको, आम्हाला मूल नको, नको नको। काय सांगायचं, माझ्या समोरचं एक उदाहरण आहे। मुलगा मोठ्या कंपनीत IT क्षेत्रात आहे, 50 लाख वर्षाचं पॅकेज आहे त्याचं, 50 लाख। त्याचा महिन्याचा हॉटेलिंग खर्च 50,000 रुपये हॉटेलिंग खर्च। एकच मुलगी, आता ती मुलगी जवळपास 10-12 वर्षाची आहे, त्याचं वय आता 50च्या पुढे गेलेलं आहे। मी त्याला म्हणलं, अरे एवढी प्रचंड संपत्ती तू कमवतोस, बोल तुला मुलगा नाही पुढे काय करणार? तो सरळ काय म्हणला मला माहिती आहे का, दादा मला मुलाचा खर्च परवडत नाही। मी अचंबित झालो, 50 लाख पॅकेज घेणारा मुलगा म्हणतो मला डिलिव्हरी खर्च, खरं तर डिलिव्हरी खर्च कंपनी देते त्यांची, प्रत्येक कंपनीत ते प्रोव्हिजन आहे डिलिव्हरी खर्च तुम्हाला रजा द्यायचं। हा काय म्हणतो, मला परवडत नाही माझ्या खिशाला। तुझ्या खिशाला 50,000 हॉटेलिंगला घालायला परवडतं, एकदा जेवायला बाहेर गेले की 3-4 हजाराचा बुकना करतो, एकदा DMartला गेले की 10-5 हजाराचा चुना लावतो, नाही त्या वस्तू खरेदी करतो, घरी येतो आणि म्हणतो मला मूल परवडत नाही। आणि मूल परवडत नाही तर पुढे समाज वाढणार कसा? आधीच तर लग्न उशिरा,
त्यात माझं करिअर माझं पॅकेज, त्यात जीवघेणी स्पर्धा, कोणतं आरक्षण नाही, कुणाचा पाठिंबा नाही, आपल्या पाठीशी कोणी नेता नाही, आपल्या पाठीशी कोणता पक्ष नाही, आपल्या पाठीशी ना कोणी समाज नाही, ना परिवारसुद्धा आपल्या पाठीशी येत नाही. ही बामणांची शोकांतिका आहे. म्हणून मी वारंवार म्हणतोय भाऊ भावाचा वैरी आहे. वारंवार म्हणतो आमची माती आमची माणसं, आमचीच माणसं आमचीच माती करतात. हे मी जाहीरपणे बोलतो. कुणाला पटो या न पटो, राग आला मला काही फरक पडत नाही, पण स्पष्टपणे बोलतो की माझं पॅकेज माझं करिअरच्या नावाखाली कुटुंब व्यवस्था बर्बाद होत चाललेली आहे. अजून काही 5-50 वर्षानंतर ब्राह्मण शोधावा लागेल भिंग घेऊन. हो, तुमच्या गावात कोणी ब्राह्मण जीवन आहे का बघा. ब्राह्मण नाहीच नाहीच. जी आहे ते एखादा मुलगा, तो सुद्धा NRI व्हायला लागलाय, अमेरिकेत चालला, इंग्लंडला चालला, तिकडं स्थायिक व्हायला लागला. पुढची पिढी पुढचे लेकरं तिथंच. अरे काय चाललंय. एवढं पोट तिडकीनं मी तुम्हाला सांगतोय की माझं पॅकेज माझं करिअरच्या नावाखाली कुटुंब व्यवस्था बर्बाद करू नका. अनुरूपच्या कानिटकर मॅडमचा मी एक लेख वाचला, त्यामुळे त्यांनी सांगितले की विवाह संस्था नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. विवाह संस्थाच ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याला कारण असं आहे, एकाच कंपनीत दोघं, पुन्हा दोघांची मैत्री, मैत्रीतून प्रेम, प्रेम झाले की हॉटेलात जेवायला जाणे, तिथून बगीच्यात जाणे आणि तिथून लग्न करणे. माझ्यासमोरचं एक उदाहरण आहे. उदाहरण असं आहे की त्यांनी लग्न केलं, प्रेम विवाह केला, आंतरजातीय प्रेम विवाह केला. मुलगा आहे ब्राह्मणाचा, मुलगी आहे मराठ्याची. लग्न झालं. त्यांनी स्वतः मला फोन करून ही कहाणी सांगितली. दादा आमचं लग्न होऊन फार फार तर वर्ष ते 1.5 वर्ष झालेलं आहे म्हणून सांगितलं. आणि 1.5 वर्षात काय झालं असं, 1 वर्षात काय झालं असं, कसं तरी आम्ही 2-4 महिने संसार केला म्हणले सुखानं. पण तिच्यातला मराठा जागा झाला. क्षुल्लक कारणावरून ती मला सोडून निघून गेली. माझा डायव्हर्स झाला. मी आता काय करू. एवढं जातीयता तुमच्या अंगात भिनली. कुटुंब व्यवस्था, आपली परंपरा, आपल्या रूढी, आपल्या पूर्वजांनी घालून दिले आदर्श आपण सगळं विसरून गेलात. कुठंतरी हे जागं होणे काळाची गरज आहे. अहो, छोट्या छोट्या गोष्टीसाठी लगेच घटस्फोट. चहा का उशिरा आणला म्हणून नवरा बायकोची भांडणं होतात, घटस्फोट. किती सुना आपल्या सासऱ्यांना सांभाळतात, किती सुना आपल्या सासूंना सांभाळतात, याचं मला जाहीरपणे उत्तर द्या. कोणत्याही सुनाला आपला जवळ सासरा नको, आपल्या जवळ सासू नको आहे. मी आणि माझा राजा आणि एक गोंडस बाळ, एक कार, मागच्या साईडने कुत्रं तोंड बाहेर काढतं. लेकरू नको आहे पण कुत्रं जवळ पाहिजे, पामोरियन, पांढरं शुभ्र, खिडकीतून तोंड बाहेर काढायला. बाप नको आहे. म्हणून इंदुरीकर महाराज नेहमी म्हणतात की ज्यांच्या घरी कुत्र्याला बिस्किट आहेत पण बापाला द्यायला बिस्किट नाही आहेत. बाप उपाशी मरतोय पण हे लोक कुत्र्याला बिस्किट घालतात. ही संस्कृती वाढायला लागलेली आहे. थोडंसं लक्षात ठेवा. वृद्धाश्रमात ब्राह्मणांची संख्या वाढते, त्याला एक बेव कारण, मुलं चालली परदेशला, त्या संपत्तीचं काय करावं हा प्रश्न पडला. मुलगा इथं आला, माझ्यासारख्या एखाद्या वृद्धाला सांभाळलं की तो मलाच म्हणतो असं कर, ही तू बापाला सांभाळलंस आमच्या, ही संपत्ती तू घे, मी चाललो अमेरिकेला. ही कहाणी आमच्या समोरची कहाणी आहे आणि अत्यंत वाईट परिस्थिती आहे. कुठंतरी आता ब्राह्मण समाजामध्ये माझं पॅकेज माझं करिअर हट्ट जरा दूर करा. वेळच्या वेळी लग्न करा, वेळच्या वेळी मुलांना जन्म द्या. ब्राह्मण संख्या आधीच तर 3% आणि 2% आता खाली खाली सरकत चालली आहे. कुठंतरी ब्राह्मण जिवंत राहिला पाहिजे, ब्राह्मण समाज जमला पाहिजे. आम्ही म्हणतो सरकारच्या नियमात बसून आपण कुटुंब व्यवस्था सांभाळा, करा, पण वेळच्या वेळी करा. आज बहुतेक ब्राह्मणांची मुलं 35 ते 45 वयामधली हजारो मुलं आहेत की ज्यांची आज लग्न होत नाही आहेत. मुलं 1100, मुली
800, समजा 1000चा टक्का धरला आपण, 1000 मुलं, मुली 800, 200 मुलं मुंजा राहणार, मुंडन करायचं, भूत बनायचं आणि कुठल्या तरी पिंपळावर जाऊन टांगून बसायचं. काय करणार? त्यांची मनोमन इच्छा आहे. लग्न होत नाही म्हणून कोल्हापूरमधल्या काही तरुणांनी सायकलवरून मोर्चा काढला की आमचं लग्न करा. पहा आपल्या समोरचे उदाहरण आहेत. आमचं लग्न करा म्हणून मोर्चा काढतायत, आंदोलन. आता कदाचित उपोषणाला बसतील जरांगेसारखे की आमचं लग्न करा. अरे कुठून करा? मुली तर पाहिजेत. मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. हे मी वारंवार सांगतो की मुलींच्या प्रचंड अपेक्षा वाढलेल्या आहेत. मुलगा एकच पाहिजे, सासू सासरे जवळ नको आहेत, गावाकडं शेती पाहिजे, पुण्यात फ्लॅट पाहिजे, एक कार पाहिजे, एक पामोरीन कुत्रा पाहिजे. कशाला? सावध व्हा. हे सगळं सांगण्यामागं माझा एकच उद्देश आहे की कुठंतरी आता हे माझं करिअर, माझं पॅकेजच्या मागं तुम्ही लागू नका मित्रांनो. वेळच्या वेळी लग्न करा. अरे दोघांनी मिळून वडापाव विका, चला PhD व्हा, MBA करा, MPSC परीक्षा द्या, वडापाव विका, संध्याकाळी अभ्यास करा. इंदुरीकर महाराज नेहमीच सांगतात की तरुणांनो नोकरी मिळत नाही, म्हशी भादरा. म्हशी, एका म्हशीचे 350 रुपये मिळतात. रोज 2 म्हशी भादरल्या तर 700 रुपये मिळतात. ही आमची ग्रामीण भाषा आहे, गावरान भाषा. आता मुंबई पुण्यात म्हशी कुठे मिळणार आहे तुम्हाला भादरायला? म्हणून कुटुंब व्यवस्था जागृत ठेवण्यासाठी माझं करिअर आणि माझं पॅकेज हा जो विषय मी निवडला आहे त्याला एकमेव कारण कुठंतरी ह्या तरुणांना आता थोडं डोळे उघडून ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. आणि मायबापांनो जरा थोडं सावध व्हा. मुलगा संध्याकाळून ऑफिसहून घरी आला की त्याच्या तोंडाचा असा हुंगून वास घ्या, हुंगून. तो पार्टी तर करून आला नाही, तो दारू तर पिऊन आला नाही, तो व्यसनी तर बनत नाही. आणि मुलीच्या बापानं, मुलगी ऑफिसहून आली, एवढा उशीर का झाला हे तिला विचारा. तिचा मोबाईल चेक करा. तिच्या मोबाईलमध्ये मॅसेज कोणाचेच पहा, तिच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप कोणाचेच पहा. 2 दिवस महाबळेश्वरला गेली होती पार्टीच्या मीटिंगला. पार्टी म्हणजे आपलं त्यांचं राजकीय पार्टी नाही, हे आपले कंपनीच्या मीटिंगला. मग सोबत कोण होतं? तिच्या मैत्रिणी होत्या का मित्र होते? मग तिथं काय प्री वेडिंग केलं हे सगळं विचारा. नाहीतर अगं ती थकूड आली, असू दे, जरी वास आला तरी बाप म्हणतो घेतली असेल थोडी, काय होते, आपण पण थोडी थोडी घेऊ. अरे लाज वाटते का तुम्हाला थोडी? मी ऐकलेलं आहे परवा कित्येकाच्या इंटरव्ह्यू आणली की आम्ही मिळून सगळी थोडी थोडी घेतो. अरे लाजा थोडं. पुढची संस्कृती, पुढचा समाज घडवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. पण जर तुमचे हे वागणे जर ह्या पद्धतीने असतील तर ब्राह्मण नामशेष व्हायला काही वेळ लागणार नाही. कारण आज ब्राह्मण समाजाला जागं होणं ही काळाची गरज आहे. अहो मला सांगा, विवाह संस्था नष्ट झाली म्हणजे विवाह बंद झाले, विवाह बंद झाले पुढे मूलबाळ नाही, मूलबाळ नाही, समाज कसा वाढेल? म्हणून माझ्या समोरची उदाहरणं मी तुम्हाला मुद्दाम देत आहे. आणि घरामध्ये एक तरी म्हातारा माणूस असू द्या, सासरा किंवा सासू असू द्या जवळ. सुनानो लक्षात ठेवा, वेळ प्रसंगी कोण काय काम आणेल काही सांगता येत नाही. म्हातारे हे डस्टबिन करून त्यांना तुम्ही दूर फेकू नका, त्यांची तळतळ तुम्हाला घेऊ नका. याच जन्मात तुम्हाला फेडावं लागेल. ह्या लोकांना ह्या जुन्या घरात पूर्वी कुटुंब व्यवस्था होती. कुटुंब व्यवस्था होती, 8-8, 10-10 मुलं व्हायची. 8-8, 10-10 मुलं एका महिलेला व्हायची. त्यातली 5-6 मरून जायची, 2-3 जगायची. काही वाटत नव्हतं त्यांना बाळांपणाचं ह्याचं, कारण घरात माणसंच एवढी होती. आता काय, दोघे नोकरीला, मूल झालं, सांभाळायला पाळणा घर, तिथून हॉस्टेल. संस्कार नाही, बिनकार नाही, काही नाही. त्यांना घर माहीत नाही, त्यांना काय माहीत नाही, त्यांना कुटुंब व्यवस्था माहीत नाही, आई वडील सुद्धा माहीत नाहीत. परदेशामध्ये जे येणारे लेकरं आहेत त्यांना आई वडिलांची ओळख नाही. आईलाच विचारतात ते कोण आलेत सोबत, मग ती सांगते तुझा बाप आहे. अवघड आहे परिस्थिती.
म्हणून तरुणांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, त्यांच्या मायबापानं तुम्हाला हात जोडून विनंती आहे की माझं करिअर, अहो काय ताई केलं नाही अजून लग्न मुलीचं, तिचं करिअर चालू आहे. कशाचं करिअर? बिअर प्यायला शिकते, दारू प्यायला शिकते. एक म्हण आहे बघा, बामणांनी मटण महाग केलं आणि दलितांनी पुस्तकं महाग केली. माझे अनेक बारवाले मित्र आहेत, मुंबई, पुणे, पार महाराष्ट्रात. प्रत्येकजण सांगतो आमच्याकडे येणारा कस्टमर जो आहे तो आमचा आता म्हणले सगळे गुजर मारवाडी ब्राह्मणच आहेत म्हणले. लाज वाटली मला ऐकायला. तुम्ही लोकांनी तर मटण महाग केलं म्हणले. म्हणून ती म्हण पडली की ब्राह्मणांनी मटण महाग केलं, दलितांनी पुस्तकं महाग केली. कारण दलित वाचतोय, शिकतोय, मोठा होतोय, अधिकारी होतोय, स्वतःच्या हिमतीवर शिकतोय तो गरीब माणूस. आमच्या इथल्या जवळच्या झरीगावचा एक दलिताचा तरुण आज माझा खास मित्र आहे, मोठ्या पदावर आहे मुंबईमध्ये, मोठ्या पदावर आहे, मंत्रालयात मोठ्या पदावर आहे. खोटं नाही सांगत, त्या बिचाऱ्यानं शिळी भाकरी खाऊन दिवस काढले. लाईटच्या दिव्याखाली अभ्यास करून त्यानं शिक्षण घेतलं. वेळ प्रसंगी त्याला 1000 रुपयाची मदत, त्या काळात आम्ही 1000 रुपये मदत काय करणार काय. आज तो फार मोठा अधिकारी आहे. कधी गेले की दादा या जेवायला. एवढं प्रेम ह्या लोकांनी जपलेलं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तरुणांनो, भरकटून जाऊ नका. आणि माता भगिनीला एक माझा एकच सांगणे की पॅकेज आणि करिअरच्या नावाखाली मुला मुलींचं आयुष्य बर्बाद करू नका. वेळीच लग्न करा, वेळीच कुटुंब व्यवस्था सांभाळा. हा विषय थोडा गंभीर आहे म्हणून मी आज घेतला आहे. कदाचित लोकांना आवडणार नाही, कदाचित लोक मला म्हणतील काय तू काय गुत्त घेतलं काय बामणाचं. पण मी एक सामान्य कलाकार, एक सामान्य माणूस आहे. रस्त्यावरचं तुम्हाला सहज भेटणारा रत्नाकर आवसेकर आहे. कुठंतरी मला वाटलं वा बोलू मोकळं, पटलं तर स्वीकारतील, नाही स्वीकारलं तर पुन्हा कॉमेंट्समध्ये ट्रोलला आम्ही बसलेलोच आहेत. तर मित्रांनो, सावध व्हा जरा. कुटुंब व्यवस्था सांभाळण्यासाठी आज गरज आहे आपल्याला. माझं करिअर, माझं करिअर, माझं करिअर, करिअरच्या नावाखाली तुमचं करिअर बर्बाद करून घेऊ नका. आता एकानं पूर्वी परवा सिव्हिल केलं, सिव्हिलमधली नोकरी आवडली म्हणून पुन्हा MBA ला ॲडमिशन घेतलं. म्हणजे ते 4 वर्ष गेले बोंबलत. पुन्हा 4 वर्ष शिकायला, तवर वय झालं 32. आता मुलगी शोधतोय, आता वय होते 35, आता मुलगीच मिळत नाही. कसं करायचं? ह्या कहाण्या आपल्या समोरच्या आहेत हो, घराघरातल्या कहाण्या आहेत हो. म्हणून कुठंतरी सावध होण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. गावोगावी मेळावे झाले पाहिजे. अहो तुम्हाला सांगतो, माझे मारवाडी समाजात मित्र आहेत. एकानं परवा तर मला सहज म्हणला, अरे रत्नाकर म्हणला मुलाचं लग्न करायचं आहे रे. बरं म्हणलं झालं नाही का अजून? मला नाही झालं. मला अरे मारवाड्यात मुली आहेतच कुठं रे मित्रा म्हणलं. अरे नाही म्हणला राव, मला कुठल्या समाजात चालते. मग मी त्याला एक पत्ता दिला. तो त्या अनाथ आश्रमात गेला. त्या अनाथ आश्रमातून रितसर परवानगीनं, कोर्ट परवानगीनं त्यांच्या ते बॉन्ड बिंड करार सगळं करून त्या मुलाचं त्यानं लग्न केलं. थाटात रिसेप्शन दिलं. 1 कोटी त्यानं रिसेप्शनला खर्च केला. 1 कोटी. मित्र आहे माझा मारवाडी. कारण आज प्रत्येक मी हे बोलतोय म्हणजे फक्त ब्राह्मणच म्हणून नाही असं तुम्ही गृहीत धरू नका. फक्त ब्राह्मणच नाही तर प्रत्येक समाजाची त्यातल्या त्यात अशी अवस्था थोडेफार फरक असेल आहे. म्हणून माझं करिअर, माझं पॅकेज. पुन्हा पॅकेज. आता परवा एक कहाणी. या म्हणले मुलीला बघायला गेले पुण्याला. मुलगी वगैरे बघितली. म्हणले मुलीला मुलगा पसंत आहे, मुलीला मुलगा पसंत आहे. सगळं झालं. दोघांनी गप्पा मारल्या गुलू. सारसबागेत जाऊन आले, गप्पा मारल्या, सगळं झालं. एकमेकाचे विचारसुद्धा पटले. मुलीनं मुलाला विचारलं तुझं पॅकेज काय? मुलानं खरं काय ते सांगितलं. संध्याकाळी निरोप आला, तुमचं आमचं जमू शकत नाही. का? मुलीला पॅकेज पसंत नाही. पॅकेज. कुठंतरी सावध व्हा. म्हणून करिअर आणि पॅकेज याच्या कात्रीमध्ये हा समाज अडकत चाललेला आहे, भरपटत चाललेला आहे. तरुणांची भरपट व्हायला लागली. कित्येक तरुण आता सध्या मला तर 2-4 तरुणांनी म्हणून दाखवलं की दादा आम्हाला जगण्यातच इंटरेस्ट वाटणं गेला हो, काय करा लग्नच होत नाही म्हणजे आमचं. मग ही परिस्थिती बदलणं ही आपल्या हातात आहे. कुठेतरी प्रत्येक गावामध्ये एक वर्षातून एखादा विवाह संस्था मेळावा भरवा. समोरासमोर आणा दोघांना आणि त्यांचे लग्न लावून द्या.
कुटुंब व्यवस्था जगली तर ब्राह्मण जगेल. पुढची पिढी जगवणं ही काळाची गरज आहे. नुसतं पॅकेज अरे भरपूर पैसा आहे तुम्हाला, मग 50 लाखाचं पॅकेज आहे, 3-4 बंगले बांधताल, गाड्या घोड्याला एके दिवशी फ्यूज गेले की संपलं. ते कुणाला देणार आहेत तुम्ही? सरकार खात्यात जमा करावं लागेल. कारण वारीसच नाही. अशा कित्येक प्रॉपर्टी आहेत पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी की ज्याला आज त्या बँकेकडे त्यांनी तारण ठेवलेले आहे, ते निघून गेलेले आहेत, त्यांना वारस नाही आहे. त्यांच्या प्रॉपर्टी आज कुणाला द्यावी हा सरकारसमोर प्रश्न आहे, बँकांसमोर प्रश्न आहे. ती प्रॉपर्टीचा मालक कोण आहे? ते जर एखादा मुलगा इथं असला असता त्या प्रॉपर्टी वाचल्या नसते. म्हणून तरुणांनो, माता भगिनींनो, माझ्या मायबापांनो, कळकळीनं मी तुम्हाला सांगायला लागलो, वेळेत तरुणांची लग्न करा. आधी काही सरकारनं आपल्याला आखून दिलेली आखणी आहे 18 वर्ष 21 वर्ष, त्याच्यात करून त्याच्यानंतर 1-2-4 वर्षाचा फरक करा, जास्तीत जास्त करू नका. माझं तर म्हणणं आहे साधारणतः 25 वर्षापर्यंत लग्न व्हायला पाहिजेत मुलांची. कारण ह्यांचं करिअरच होत नाही 35 वर्षापर्यंत, तर 25व्या वर्षी लग्न होईल कसं? ही सर्वात मोठी शोकांतिका ब्राह्मण समाजाची, बामण समाजाची काय असेल तर लग्न संस्था नष्ट. लग्नच होत नाहीत. मुलींचं प्रमाण कमी झालं, मुलांचं प्रमाण आहे जास्त. सरळ म्हणतात, अहो मुलं भरपूर आहेत, हो एखादी मुलगी आहे का शोधा. अहो माझ्या एका मित्रानं मला सांगितलं, त्यानं मुलीचं फार मोठ्या पॅकेजवाल्याशी लग्न केलं. सुहागरतीच्या दिवशी बिचारा रात्री फुल झाला, एकदम टाईट कार्यक्रम, दारू पिऊनच सुहागरातीत आला. काय करावं त्या मुलीनं, काय करायचं? धैधया रडली आणि तिथून बापाला फोन लावली सुहागरतीच्या बेडवून की बाबा तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तुम्ही का बघितलं नाही? म्हणून निर्व्यसनी मुलगा बघणं ही आज काळाची गरज आहे. माझी गाडी माझा नेता रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलवर पाहत रहा. माझी गाडी माझा नेता. नमस्कार. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या यूट्यूबवर माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता, नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम. चला राजकीय नेत्यांनो, आपल्या कार्यकर्त्यांना बोलकं करा, संपर्क करा. रत्नाकर औसेकर 9890398788 ला संपर्क करा. जर आपणास आमच्या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा आहे, चला कार्यकर्त्यांनो बोलायला शिका. बोलल्याशिवाय राजकारणात तुम्हाला काहीही स्थान नाही. त्यामुळं बोलता हे आलंच पाहिजे. आणि तुम्हाला बोलतं करणार आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. तर संपर्क करू शकता. सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांना आव्हान आहे, कार्यकर्त्यांना पाठवा, बोलतं करा, हुशार करा, विकास करा. संपर्क करा आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. चला. काळात त्यांनी पाडलेला आहे. लातूरची जनता हुशार आहे. ती हुशार आहे म्हणजे ती गुर्मी, कुणाचीही गुर्मी सहन करत नाही. आती तिथं मातीच होते. आणि त्या पद्धतीनं जर झालं असेल आता आती, लातूरच्या जनतेला आती वाटत असेल, अमित भैयाला 5 वर्ष आराम द्यावा. आता तुम्ही पुन्हा विधानसभेला कुणाला मदत करणार? जो अमित भैयाला पाडू, अमित भैयापेक्षा इथल्या काँग्रेसच्या घराणेशाहीच्या नीतीला उमेदवार कोण राहील यावर सगळं पुढचं गणित आहे. ॲडव्होकेट बळवंत जाधव, शिंदे गट शिवसेना संपर्क प्रमुख ॲडव्होकेट बळवंत जाधव यांची जबरदस्त मुलाखत रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलवर.